सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प आहे. यासोबतच पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्द शीघ्र संचार दुर्गती महामार्गास देखील मान्यता देण्यात आली आहे. पण या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळत आहे. या महामार्गाच्या मध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती जाणार आहे ते याला कडाडून विरोध करत आहेत. आमची शेती गेली तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकरी याला विरोध का करत आहेत, या महामार्गाचा संपूर्ण तपशील सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राजलोकतंत्र. 802 किलोमीटर अंतराचा वर्ध्यातल्या पवनार पासून पत्रादेवीपर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा 6 लेनचा हायवे सरकारने प्रस्तावित केला आहे. 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाची चर्चा मुळात सुरू झाली ती 2014 पासून. मात्र तेव्हा पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मुद्दा चर्चेत आला आणि हा प्रस्ताव बरगळला. पण 28 फेब्रुवारी 2024 ला सरकारने अधिसूचना काढली आणि त्यामध्ये शक्तीपीठ दुर्गती महामार्गासाठी कोणत्या जमिनी जाणार आहेत याची नावं आणि गट नंबरनुसार यादी जाहीर केली. वर्ध्यावरून निघणारा हा महामार्ग थेट गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. सरकारी अधिसूचनेत याला नागपूर गोवा दुर्गती महामार्ग असं संबोधण्यात आलं आहे. प्रस्तावानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यात माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, कणेरी, पट्टणकोडोली, सिद्धरामेश्वर, आदमपूर आणि पत्रादेवी अशी तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. यासाठी 8,400 हेक्टर जमिनी सरकार ताब्यात घेणार आहे, ज्यापैकी 8,100 हेक्टर जमिनी खासगी मालकीच्या आहेत. हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार असून त्यासाठी सुमारे 27,000 ते 27,571 हेक्टर जमीन संपादित करण्याची योजना आहे. यापैकी बहुतांश जमीन सुपीक आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये ऊस आणि इतर नगदी पिकांची शेती मोठ्या प्रमाणात होते. ही सुपीक जमीन गमावल्यास शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटत आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पिढ्यानपिढ्या त्यांच्या कुटुंबाकडे असलेली ही जमीन सरकार जबरदस्तीनं घेत आहे. पर्यायी मार्गाची उपलब्धता आणि अनावश्यकता टीका करण्याचं म्हणणं आहे. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग NH-166 आधीच अस्तित्वात आहे आणि त्याचं रुंदीकरण केलं जात आहे. हा महामार्ग शक्तीपीठ महामार्गाला समांतर 2 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर धावणार आहे. आधीच एक महामार्ग असताना दुसरा समांतर महामार्ग बांधण्याची गरज तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे प्रकल्पाची अनावश्यकता आणि राज्यावर येणाऱ्या आर्थिक बोजाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रस्त्यासाठी जमिनी गेल्या तर आम्ही भूमिहीन होऊ, आम्ही खायचं काय, असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायला सुरुवात केली आहे. जिथं सर्वेक्षण झालंय तिथं तर हा विरोध आणखी तीव्र होत आहे. कोल्हापुरात फेब्रुवारीमध्ये 12 पैकी 10 जिल्ह्यातील लोक विरोधी मोर्चाचं नियोजन करायला जमली तेव्हा त्या ऑडिटोरियममध्ये पाय ठेवायला देखील जागा नव्हती. अशी
परिस्थिती होती. कुणाच्या जमिनी तर कुणाचं राहतं घरही या महामार्गात जातंय. आंबोली जवळच्या शेलपमधल्या प्रवीण नार्वेकरांना तर अशा प्रकल्पाचा फटका दुसऱ्यांदा बसणार आहे. शेतात ऊसाची लागवड करत असताना त्यांच्या मनात सध्या किती काळ आपलं शेत शिल्लक राहणार आहे, हा एकच प्रश्न दुमदुमत असतो. नार्वेकर सांगतात, आमच्याकडं 15 एकर शेती होती आजोबांच्या वेळेला. मग आजोबांना 2 मुलं. 2 मुलांना 7.5 एकर येणार होती. परंतु आजोबांच्या एकट्याच्याच नावावर गट नंबर राहिल्याने पारपोली सर्प नाला झाला. 2011 साली तेव्हा 10.36 आर जमीन संपादित झाली. आता शक्तीपीठ भक्ती मार्गासाठी जमीन संपादित होणार आहे. त्या भक्ती मार्गामध्ये आम्ही 3-3.5 एकर जमीन जाते. आम्हाला काय अजून नोटीस आली नाही, पण ऑनलाईन नोटीस आली आहे. त्यात आमची जमीन दिसत आहे. मग आम्ही पूर्णपणे भूमिहीन होणार आहे. आम्हाला दुसरं काही उपजीविकेचं साधन नाही. मुख्यमंत्र्यांना एवढंच बोलायचं आहे, की तुम्ही जी घरात भात-भाकरी खाता, ती आमच्या शेतीवर पिकवलेली खाता. आम्ही जर नाही पिकवलं, आमची शेती गेली, तर आम्ही पैसे तव्यावर तळून खाणार का? शक्तीपीठ आम्हाला नको. तर नदीकाठच्या नरसोबाच्या वाडीचा परिसरही भाविकांना भरून गेलेला. इथे आणखी नेमका काय फरक पडणार आहे, असा सवाल इथले रहिवासी विचारत होते. वाडीचे रहिवासी म्हणाले, हा एक भावनिक रंग देण्याचा प्रयत्न सरकारचा दिसतोय. शक्तीपीठ नाव दिलं ना की सगळं शक्तीपीठ जोडणार. सध्या जे रेखांकन प्रसिद्ध झालंय त्यात नरसिंहवाडी 40 ते 45 किलोमीटर लांब आहे. मग हा परत जो मार्ग आहे तो तुम्ही करणार का? जुन्या बाटलीत नवीन दारू हा प्रकार सरकारचा दिसतोय. तो काही यशस्वी होईल असं वाटत नाही. एक भावनिक रंग देऊन धर्माच्या नावाने राजकारण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या शक्तीपीठ महामार्गाला विरोध सुरू होऊन आता वर्ष उलटून गेलं. याचा परिणाम प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत दिसला. कोल्हापूर, सांगली परिसरात जवळपास सर्वच पक्षातल्या नेत्यांनी शक्तीपीठ महामार्गाबद्दल भूमिका घेतली. लोकांचा विरोध इतका होता की लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याचा फटका बसला. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत या महामार्गाबाबत जाहीर आश्वासनं देण्यात आली. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जमीन अधिग्रहणासाठी हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शक्तीपीठ होणारच अशी आग्रही भूमिका मांडताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे का, असा प्रश्न हे शेतकरी विचारत आहेत. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा सगळ्याच जिल्ह्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे या शक्तीपीठाचं पुढं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.